नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा टप्पा आहे तो भरपूर महिलांना आज आलेला आहे, परंतु ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेला नाही तर तुम्ही ही 10 महत्त्वाची कामे केली आहेत का हे अगदी लगेच चेक करायचं आहे। कारण तुम्ही जर ही 10 कामे केली नाही तर तुम्हाला 30 सप्टेंबरला सुद्धा पैसे येणार नाही। तुम्हाला डायरेक्ट ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त एका महिन्याचे पैसे येऊ शकतात। त्याच्यामुळे लगेच चेक करा की तुम्ही ही महत्त्वाची 10 कामे केली आहेत का। आता त्याच्यातलं पहिलं जे काम आहे ते सर्वांनाच माहीत आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक। जर तुम्ही बँकेशी आधार लिंक केलेलं असेल परंतु ते सध्या ॲक्टिव्ह आहे का ते एकदा चेक करायचं आहे, अन्यथा तुम्हाला फक्त माहीत आहे की लिंक आहे परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही जर ते ॲक्टिव्ह नसेल तर। आता दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जॉईंट खातं जर लाडकी बहीण योजनेसाठी दिलं असेल तर त्याचा काय तोटा होणार आहे। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी जॉईंट खातं दिलं असेल तर ते खातं चालणार नाही, त्याच्यावरती तुमचा एकही रुपया येणार नाही। तुम्हाला वेगळ्या बँकेचं खातं खोलावं लागणार आहे आणि त्याच्याशी आधार कार्ड लिंक करावं लागणार आहे। तर भरपूर महिलांनी काल कमेंट केलेल्या होत्या की आमचं खातं जॉईंट खातं आहे की आम्हाला पैसे येतील की नाही। तुम्हाला जॉईंट खात्यावरती पैसे येणार नाहीत। तुम्हाला जर तिसरं महत्त्वाचं काम कोणतं करायचं आहे तर पोस्टाचं नवीन खातं खोलायचं आहे, किंवा ज्यांनी दिलेलं आहे त्यांनी सुद्धा अगदी महत्त्वाची सूचना ऐकायची आहे। जर तुम्ही पोस्ट बँकेचं खातं लाडकी बहीण योजनेसाठी दिलं असेल आणि तुमचं आधार लिंक दुसऱ्याच बँकेशी लिंक असेल तरी पण तुम्हाला एकही रुपया येणार नाही। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या खात्यावरती आधार कार्ड लिंक आहे त्याच खात्यावरती सर्व पैसे येणार आहेत। म्हणजे जरी तुम्ही पोस्टाचं जरी खातं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिला असेल तरी त्या खात्यावरती पैसे येणार नाहीत। आता चौथं महत्त्वाचं काम, फॉर्म पात्र आहे परंतु पैसे आले नाहीत। तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपला फॉर्म पात्र आहे, पेंडिंग आहेत का रिजेक्टेड झालेला आहे। ज्या महिलांचे फॉर्म पात्र आहेत त्यांना मेसेज आलेला नाही, त्यांनी काळजी करायची काही गरज नाही। कारण भरपूर अशा महिला होत्या की ज्या पात्रतेमध्ये बसत नव्हत्या परंतु त्यांनी नकली बनावट कागदपत्रे जोडून फॉर्म पात्र केलेला होता, परंतु ज्यावेळेस व्हेरिफिकेशन झालं त्यावेळेस भरपूर महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आणि ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत फक्त त्याच महिलांना मेसेज आलेले आहेत। तुम्हाला आला आहे का फक्त चेक करायचं आहे। आता पाचवं महत्त्वाचं काम, फॉर्म सप्टेंबर महिन्यामध्ये भरलेला आहे तर आम्हाला 450 रुपये कसे येणार। तर एक गोष्ट लक्षात घ्या, फॉर्म सप्टेंबर महिन्यामध्ये भरला असेल तर तुम्हाला फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत। जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकही रुपया मिळणार नाही। कारण ज्या महिलांचा फॉर्म जुलैमध्ये पात्र ठरला किंवा ऑगस्टमध्ये पात्र ठरला अशाच महिलांना या महिन्याच्या शेवटच्या 30 तारखेपर्यंत 4500 रुपये मिळणार आहेत। जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये भरला असेल किंवा 24 ऑगस्ट नंतर भरला असेल तर 1500 रुपये येणार आहेत। त्याच्यामुळे 4500 रुपयाची अपेक्षा ठेवू नका। आता सहावं महत्त्वाचं काम कोणतं, ज्या महिलांनी रेशन कार्डाची KYC केली होती, KYC रेशन कार्डाची केली परंतु त्यांना असं वाटलं की आपलं बँक खातं आधार कार्डशी लिंक झालेलं आहे। ज्यावेळेस KYC झाली त्यावेळेस खाते नंबरसुद्धा घेतलेला होता। भरपूर महिलांनी रेशन कार्डाची KYC तर केली, त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपलं आधार कार्ड बँकेला लिंक झालेलं आहे, परंतु त्यावेळेस आधार लिंक बँकेला खात्याशी लिंक झालेलं नव्हतं। त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करायचं आहे। परंतु आता 2 दिवस राहिलेले आहेत, त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे पोस्टाचं उद्या जाऊन बँक खातं खोलायचं आहे। त्याच्याशी 1 दिवसाच्या आतमध्ये तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होतं। कारण पोस्ट बँक ही सरकारी बँक आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या बँकांना जेवढा टाईम लागतो तेवढा पोस्ट बँकेला टाईम लागत नाही। आता जे 7वं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे OTP व्हेरिफिकेशन केलेलं आहे का। म्हणजे आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाकून त्याच्यावरती येणारा OTP तुम्ही फॉर्म भरताना सबमिट केलेला होता का। जर तुम्ही सबमिट केलेला असेल तर तुम्हाला 100% पैसे आलेले असावेत। कारण OTP व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून तुमचा फॉर्म लवकरात लवकर जे सरकारी अधिकारी होते, जे चेक करणारे होते त्यांच्यापर्यंत पोहोचत होता। कारण व्हेरिफिकेशन एक अशी गोष्ट आहे की ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर
सर्व अपडेट होतं आणि अपडेट जेवढे फॉर्म होते ते सर्वात आधी चेक केलेले आहेत. त्याच्यानंतर जे पेंडिंग होते ते फॉर्म चेक केलेले आहेत. जरी तुम्ही OTP व्हेरिफिकेशन केलेलं नसेल तरी पण घाबरायची काळजी नाही, कारण जरी OTP व्हेरिफिकेशन केलं नसेल तर तुमचा फॉर्म फक्त लेट चेक केलेला असावा आणि तुमचं पात्रतेमध्ये लेट यादीमध्ये नाव आलेलं असावं. 8वं म्हणजे अंगणवाडी सेविकांकडे जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही एक काम करायचं आहे. ज्या महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरला होता त्या सर्व पात्र महिलांना मेसेज आलेला होता की तुमचा फॉर्म पात्र ठरलेला आहे, परंतु त्यांना अजून पैसे आलेले नाहीत किंवा काही महिलांना आलेले आहेत. तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे भरा किंवा नेट कॅफेमध्ये भरा. सरकार जे अधिकारी नेमलेले आहेत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्यांच्यापर्यंत तुमचा फॉर्म गेला. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो की तुमचा फॉर्म पात्र ठरलेला आहे. आधार सीडिंग आहे की नाही हे स्वतः आपल्याला ॲक्टिव्ह आहे का नाही चेक करायचं असतं. त्याच्यामुळे फॉर्म कुठं भरू द्या, पैसे 100% येतील. आता जो 9वा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 25 तारखेपासून पैसेच आले नाहीत. आता भरपूर महिलांचे आधार सीडिंग आहे, KYC आहे, रेशन कार्डसोबतसुद्धा त्यांनी KYC केलेले आहे, फॉर्मसुद्धा पात्र ठरलेला आहे, परंतु तुम्हाला अजून एकही रुपया आलेला नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सर्व अपडेट आपण अगोदरच केलेले आहेत का हे चेक करायचं आहे. कारण भरपूर महिलांच्या अगोदरच आधार कार्डसुद्धा लिंक होतं, त्यांचा फॉर्मसुद्धा लवकर पात्र ठरलेला होता, रेशन कार्डची KYC केलेली होती, सर्व अपडेट सगळ्या व्यवस्थित होत्या, त्याच्यामुळे त्यांना पैसे आलेले आहेत. परंतु तुम्हाला का पैसे आले नाही तर तुमचा फॉर्म लेट चेक केलेला आहे आणि लेट चेक केल्यामुळे तुमचे जे यादी आहेत ती 3ऱ्या किंवा 4थ्या यादीमध्ये तुमचं नाव असावं. आता भरपूर महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत, इन पेंडिंग आहेत. हा 10वा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत त्या महिलांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सरकारने तुम्हाला अजून एक संधी दिलेली आहे, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात, कारण ही भविष्यात सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता ज्यांचा फॉर्म इन पेंडिंग आहे आता त्यांची चूक नाही. आता ही चूक कोणाची आहे, जे सरकारी अधिकारी आहेत ते चेक करणारे त्यांनी इन पेंडिंग जेवढे फॉर्म आहेत तेवढे फॉर्म लवकरात लवकर चेक करावे आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांना पात्र ठरवावं आणि ज्यांचे कागदपत्रे चुकीचे आहेत किंवा नकली बनावट आहेत त्यांना रिजेक्टेड करावं. परंतु पात्र महिला याच्यापासून वंचित राहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा पूर्णपणे 4,500 रुपये मिळायला पाहिजे होते. त्याच्यामुळे जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर या 10 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत की नाही किंवा करणार आहात की नाही हे लवकरात लवकर कमेंटद्वारे सांगायचं आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.